नमस्कार, माझ्या अंतरंग या चॅनलकरता मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आज खूप सुंदर अशा परिसरात मी आलेले. तुम्ही हा परिसर दिसताना पाण्याचा मोठा तलाव, दूरवरची ही वाट. आहा, आपण खरंच लहानपणी आपण खूप क्यूट असतो. खूप क्यूट म्हणजे आपल्याला काही जगाची कल्पना नसते. तर मुलांच्यात मिसळ ना, तर मला असं वाटतं की खूप म्हणजे आपण पण लहानपणी खूप गोष्टी अशा केल्यात. तर मी आमच्या घरी ऑप्टॉनिकाचा ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होता. आणि ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही असल्यामुळं तो आम्हाला आवडायचा, कारण आजूबाजूच्या घरातून फारसा टी व्हीच्या वगैरे कुणाकडं म्हणजे जवळजवळ नव्हताच. तर तो ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही, परत त्या टी व्हीमध्ये बघितले जाणारे दूरदर्शनवरच्या बातम्या, आणि त्या दूरदर्शनवरच्या बातम्या बघितल्यानंतर कधी एकदा मालिका सुरू होत आहेत असं वाटणं. त्यामध्ये मला आठवतं आहे की त्याप्रमाणे बोक्या सातबंडे मालिका असेल, किंवा कुठली बरं आणखी मालगुडी डेज. परत शिवाजी महाराजांचे ब्लॅक अँड व्हाईट काळातले चित्रपट देखील लागायचे, आणि शनिवार रविवारी चित्रपट असायचे. त्यानंतर असे म्हणजे अनेक गोष्टी, रविवारचे वेगळे स्पेशल चित्रपट असायचे. तर तो खूप काळ वेगळा होता, सुखाचा होता, आनंदाचा होता, असं मोठं झाल्यानंतर आपल्याला वाटतं. लहानपणी आमच्याकडे अशी सिस्टीम होती की जरी लोकनाट्य तमाशा जरी असला, म्हणजे अगदी काळूवाळूचा, तरी देखील आम्ही तो बघितला. बाबासाहेब पुरंदरेंना अगदी म्हणजे फक्त 10 फूट अंतरावरून आम्ही त्यांचे अनुभव शिकलोय. त्यांच्या समोर बसून सलग 5-6 दिवस म्हणजे आठवडाभर. तर या सगळ्या दऱ्याखोऱ्यातून फिरताना ना या गोष्टी फार आठवतात, आणि या गोष्टी आठवल्यानंतर असं वाटतं की परत लहान व्हावं. शाळेत नाटिकेसाठी केलेली धडपड, म्हणजे कपड्यांसाठी, तयारीसाठी, अशा अनेक गोष्टी. परत मुलींसोबत खेळत असलेले सायकल, मुलांसोबत खेळत असलेले बॅडमिंटन, परत बॅट बॉल, अशा अनेक गोष्टी आज मला मिस झाल्यासारख्या वाटतात. जेव्हा मुलांना घेऊन असं आम्ही एका वेगळ्या परिसरात येतो ना, तेव्हा लहानपणीच्या गोष्टी मनात घेर करून राहतात. इंदिरा संतांच्या कविता आठवतात. लाडकी बाहुली होती माझी येत, थोरांची ओळख, हे पिवळ्या कवरचं पुस्तक अजूनही आठवतं. आणि मग मुलांसोबत जेव्हा मी ते ना अशा रम्य परिसरात, तेव्हा मला लहानपणी आठवण येतात. तर कुणाकुणाला आपलं लहानपण आठवत असेल, त्यांनी देखील आठवण एखादी शेअर करा. आज माझ्या मनात जे आलं ते मी या ठिकाणी चालता व्यक्त केलं. आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.